चला तर पाहूया काही महत्त्वाचे प्रश्न. अध्ययन उपपत्त्याचे 3 प्रकार पडतात. तर एक सहचार्यवाद, ज्ञानात्मक आणि आधुनिक उपपत्ती. तर आपण काही उपपत्त्या पाहू की थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही थॉर्नडाईकने मांडली आणि त्याने कशावर प्रयोग केले, तर त्यांचे साधन काय होते प्रयोगाचे, तर मांजर व कूटपेटी मासे हे त्यांचे साधन होते. त्यानंतर पुढील उपपत्ती पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती. आणि पॅव्लोव याने कशावर प्रयोग केला, तर कुत्रा, बैल, लाळ व अन्न यावर त्यांचे हे साधन होते की यावर त्यांनी प्रयोग केला. त्यानंतर स्किनरची साधन अभिसंधान उपपत्ती. आणि स्किनर याने कशावर प्रयोग केले, तर त्याचे साधन होते की त्यांचे कबूतर, लाल दिवा, हिरवा दिवा, काळा कागद, पांढरा कागद यावर त्यांनी प्रयोग केले. तर कोहलर व कोफकाची मर्मदृष्टी उपपत्ती. आणि त्याने चिंपाजी या माकडावर, चिंपाजी सुलतान या माकडावर त्यांनी प्रयोग केले. त्यानंतर कर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती. आणि त्यांनी व्यक्तीचा परिसर यावर त्यांनी प्रयोग केले. त्यानंतर असुबेलची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. तर त्यांनी पाठ्यपुस्तक, अर्थपूर्ण शब्द व पूर्वज्ञानाचा संबंध यावर त्यांनी प्रयोग केला. त्यानंतर पुढील ब्रुनरची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. आणि ब्रुनर यांनी ज्ञान रूपांतराचे सूत्र हे त्यांचे साधन होते, ज्ञान रूपांतराचे सूत्र. त्यानंतर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती. आणि त्यांनी मूल्यमापन हे त्यांचे साधन होते. त्यानंतर अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. अल्बर्टनी मांडली. आणि निरीक्षण व अनुकरण हे त्यांचे साधन होते. त्यानंतर काय हे महत्त्वाचे, शेषावस्था ही 1 महिना ते 2 वर्ष इतकी असते. तर बाल्यावस्था ही 2 वर्ष ते 6 वर्ष. त्यानंतर किशोरावस्था ही 6 ते 12 वर्ष. तर पोंगाळावस्था ही 12 ते 14 वर्ष. त्यानंतर कुमारावस्था ही 14 ते 21 वर्ष, या अवस्थेला कुमारावस्था असे म्हणतात. तर तारुण्यावस्था ही 21 ते 40 वर्ष, या अवस्थेला तारुण्य अवस्था म्हणतात. तर प्रौढावस्था ही 40 ते 60 वर्ष, या अवस्थेला प्रौढावस्था असे म्हणतात. आणि 60 ते मृत्यूपर्यंत या अवस्थेला वृद्धावस्था असे म्हणतात. तर या काही अवस्था आहेत, या तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर शक्तिवादी उपपत्ती ही जॉन लॉक यांनी मांडली. शक्तिवादी उपपत्ती तर ही जॉन लॉक यांनी मांडली. ही इतकेच महत्त्वाचे आहे. तर त्यानंतर पुढे पाहू आपण की समान घटक उपपत्ती थॉर्नडाईकची. समान घटक उपपत्ती ही थॉर्नडाईक यांनी मांडली. सामान्यीकरण ही C.H. जड यांनी मांडली. सामान्यीकरण, समान घटक थॉर्नडाईक आणि सामान्यीकरण C.H. जड यांनी मांडली. त्यानंतर ध्येयवादी उपपत्ती ही बॅगलेची. बॅगले यांनी मांडली. तर काही महत्त्वाचे, ज्ञानेंद्रियाच्या मदतीने एक साधक अभिसंधान ही उपपत्ती स्किनर यांनी मांडली. साधक अभिसंधान ही स्किनर. तर ज्ञानेंद्रियाच्या मदतीने संवेदना झाल्यावर अवबोध होतो. ऑस्वेल याने अग्रत संघटक प्रतिमा विकसित केले. तर अध्ययन होत असताना मध्येच प्रगती थांबल्यासारखी वाटते, यालाच पठारावस्था असे म्हणतात. त्यानंतर एका विशिष्ट चोदकास ठराविक पद्धतीने प्रतिसाद देण्याची वृत्ती म्हणजे अवधान होय. तर काही महत्त्वाचे प्रश्न की बालकाचे मानसशास्त्र हा
डॅशचा पाया तर बालकाचे मानसशास्त्र हा कशाचा पाया तर मूळ, खेळण्याचा, अभ्यासक्रमाचा का शिक्षणाचा तर शिक्षणाचा पाया आहे. बालकाचे मानसशास्त्र हा शिक्षणाचा पाया आहे. तर प्रायोगिक पद्धती ही सोपी पद्धत आहे का अवघड का शास्त्रीय का वर्तनाची तर प्रायोगिक पद्धती शास्त्रीय पद्धती आहे. शास्त्रीय पद्धती पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर असेल. तर मानसिक वय ही संकल्पना कोणी शोधून काढली? मानसिक वय ही संकल्पना बीन यांनी शोधून काढली. बीन. त्यानंतर पुढील काही महत्त्वाचे पाहू आपण की स्पियरमन ही उपपत्ती द्विघटक उपपत्ती त्याने थॉम्सनने द्विघटक उपपत्ती सुधारणा केली तर थॉर्नडाईक याने बहुघटक उपपत्ती मांडली तर थर्स्टन याने अनेक घटक उपपत्ती आणि गिलफॉय याने बहुआयामी उपपत्ती मांडली. तर या काही महत्त्वाच्या उपपत्त्या आहेत तर तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे सूत्र आहे. तर 140 पेक्षा ज्याचा बुद्ध्यांक असतो जास्त त्याला अलौकिक बुद्धिमत्ता असे म्हणतात आणि 90 ते 109 त्याला सामान्य बुद्धिमत्ता असे म्हणतात. तर 20 पेक्षा कमी यास निबुद्धी असे म्हणतात. असे हे बुद्ध्यांकाचे वर्गीकरण आहे.